नमस्कार, मी पूर्वी भावे घे भरारीमध्ये आपलं स्वागत। घे भरारी आणि एबीपी माझा यांनी हुंड्याविरोधात नव्याने पाऊल उचललेलं आहे। समाजातली ही अनिष्ट रूढी दूर व्हावी यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न करायचा आहे आणि त्यासाठी आपण सोशल मीडियावरती ट्रेंड करू शकतो #हुंडा देणार नाही घेणार नाही आणि दुसरा #से नो टू डावरी। अशा पद्धतीने एकत्र येऊन सगळ्यांनी हुंड्याच्या या अनिष्ट रूढीचा नाश करूया। या व्यतिरिक्त आजच्या या भागामध्ये नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी विविध पद्धतीची माहिती घेऊन आलोय। सुरुवात करूया आजच्या भागाला। शीतल वायाळ नुकतीच हुंडा बळी ठरलेली सुशिक्षित तरुणी। तिच्या आईवडिलांची हुंडा देण्याची ताकद नाही म्हणून तिने आपली जीवन यात्रा संपवली आणि हुंडा नावाच्या अनिष्ट राक्षसाने पुन्हा तोंड वर काढलं। यासाठीच एबीपी माझाच्या घे भरारी टीमनं #हुंडाबंदी हे कॅम्पेन उभं केलंय। यासाठी आज आपण हुंड्याला विरोध करून समाजात या अनिष्ट रूढी विरुद्ध काही वर्षांपूर्वी आवाज उठवणाऱ्या एका तरुणीची समाजाला प्रेरणा देणारी कहाणी पाहणार आहोत। हमारे नाम से भी मत दें, हम ये गाड़ी के नाम से दें, कुछ भी नहीं चाहिए, सब कुछ तो दे दिया हुआ, वो बोला मेरे को कुछ भी नहीं चाहिए, चलने के लिए हम 3 गाड़ी में कुछ भी नहीं चाहिए। जरा लक्ष देऊन पहा, आम्ही तुम्हाला दाखवतोय स्टिंग ऑपरेशन। जो भी आंसर देने बोला हमको कुछ नहीं चाहिए, हमको एक 4 व्हीलर देना, मनता तो रानी के नाम से दें, हमारे नाम से भी मत दें, हम ये गाड़ी के नाम से दें, कुछ भी नहीं चाहिए, सब कुछ तो दे दिया हुआ, वो बोला मेरे को कुछ भी नहीं चाहिए, चलने के लिए हम 3 गाड़ी में कुछ भी नहीं चाहिए। तुम्ही लक्ष देऊन पाहिलं तर हे स्टिंग ऑपरेशन आहे हे तुमच्या लक्षात येईल। हे कोणा गुंडाचं स्टिंग ऑपरेशन नाहीये ना कोणत्या न्यूज चॅनलचं। हे स्टिंग ऑपरेशन केलं होतं एका धाडसी तरुणीनं। या तरुणीनं हे स्टिंग ऑपरेशन केलं होतं आपला होणारा नवरा आणि सासू सासऱ्यांच्या विरोधात। कारण होतं लग्नाआधी सासरच्या मंडळींकडून वाढत चाललेल्या मागण्या, अर्थात हुंड्याची मागणी। काही वर्षांपूर्वीची ही गोष्ट। निखिलेश पाठकशी या तरुणीचं लग्न ठरलं होतं। लग्नाआधी होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमात मुलाकडच्यांनी त्यावेळी 4 लाखांच्या भेटवस्तू स्वीकारल्या होत्या, पण त्यांचा लोभ वाढतच होता। दोन्ही कुटुंबियांच्या मनात नसतानाही पाठक कुटुंबियांकडून साखरपुड्याचा आग्रह करण्यात आला। यावेळी सासरच्या मंडळींसाठी घेतलेल्या भेटवस्तूंचा खर्च जवळजवळ 1 लाख रुपये इतका होता। यानंतर सगळं थांबेल असं वाटत असताना आम्हाला 4 चाकी गाडीची आणि फर्निचरची गरज आहे असं सांगण्यात आलं। अलिशान वस्तूंची गरज असल्याचं सांगून आणखी लुबाडण्याचा पाठक कुटुंबियांचा डाव होता आणि ही मागणी पूर्ण न झाल्यास लग्न मोडण्याची धमकी देण्यात येत होती। सगळ्या नातेवाईकांना आमंत्रणं दिली गेली होती। त्यामुळे स्विफ्ट कार ऐवजी नॅनो द्यायला मुलीकडची मंडळी तयार झाली, पण त्याचाही काही उपयोग झाला नाही। उन्होंने हमको इशारा किया, लड़का गाड़ी मांग रहा है। मैं बोला पाठक जी लड़का गाड़ी मांग रहा है, 7 महीने से हमारी आपकी बात चल रही है, एंगेजमेंट हुआ, तिलक चढ़ा, 6-7 महीना से हमारी लड़की आपके घर पे जा रही है, आ रही है, इतना कुछ हुआ तब डिमांड नहीं किया गाड़ी का। अब डिमांड कर रहे हैं जब हमारी इज्जत दांव पे लग गई। तरुणीच्या नजरेतूनही सासरच्यांचा हा लोभ सुटला नाही, परंतु 4 चाकी आणि फर्निचरची मागणी झाल्यानंतर यांना धडा शिकवायचा असा तिने निर्णय घेतला आणि यासाठी तिने आपल्या भावाच्या मदतीने लग्नाच्या बैठकीचं स्टिंग ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला। हमारे नाम से भी मत दें, हम ये गाड़ी के नाम से दें, कुछ भी नहीं चाहिए, सब कुछ तो दे दिया हुआ, वो बोला मेरे को कुछ भी नहीं चाहिए, चलने के लिए हम 3 गाड़ी में कुछ भी नहीं चाहिए। या स्टिंग ऑपरेशनमुळे पाठक कुटुंबियांचा खरा चेहरा जगासमोर आला। थे क्योंकि 21वीं सदी के नाम पे मुझे बहुत इंसल्ट करते थे वो लोग कि लड़कियां डिमांड कर रही हैं कि हमको फर्नीचर चाहिए। फिर मैंने मेरे भाई से कहा कि ये अभी बर्दाश्त के बाहर हो रहा है, क्योंकि मेरे पापा वहाँ पे रोए भी थे उनके पास, तो अभी भी उनको शर्म नहीं आ रही है इस बात पे।
मैं बहुत ज़्यादा तंग आ गई थी। ये 21वीं सदी का क्या, ये उनके 21वीं सदी का कपड़ा उतरना ही चाहिए। याचा परिणाम म्हणून निखिलेश पाठक आणि त्याच्या कुटुंबियांना पोलिसांनी अटक केली आणि योग्य ती शिक्षाही त्यांना मिळाली। हे सगळं सांगण्याचा, हे उदाहरण पुन्हा तुमच्या समोर आणण्याचा उद्देश इतकाच की सासरच्या मंडळींचा जाच सहन करू नका। अन्यायाविरुद्ध लढलेल्या या तरुणीचा हाच आदर्श अनेक तरुणींनी घ्यावा आणि आत्महत्या हा यावरचा उपाय नाही हे लक्षात घ्या। या अन्यायाविरोधात लढणं हाच हुंडाबंदीचा लढा आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा या चळवळीत सामील व्हा आणि हुंडा घेऊ नका किंवा हुंडा देऊही नका।